प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आपण बघितलं होतं काल हे एक आजोबा आले होते. त्यांना चेक करायचं होतं शुभमकरांकडनं. शुभमकर म्हणत असत गौतमीला, मी पटकन चेक करतो त्यांना. पण गौतमी मुद्दाम त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करते. अरे जाऊ दे शुभू, उगाचच तू फसला ह्या असल्या प्रकरणामध्ये. तर आत्ताच तर सगळं निस्तरलंय ना. पण हे बघ, तू न असं करू नकोस. वाटलं तर मी त्यांना पैसे देते उपचारासाठी. आता आजकाल शुभमकर गौतमीचं पटकन ऐकायला लागलेत बरं का प्रेक्षकांनो. लगेच ते म्हणतात बरं ठीक आहे तसं कर, आणि ते निघून जातात. मग गौतमी त्या हडथूड करते त्या माणसाला, काय हो तुमचं इथे काय आहे, चला निघा इथून, आले मोठे पैसे मागणारे, काही मिळणार नाही आहे तुम्हाला. मग ते खोकलत असतात तेव्हा रमाकांत म्हणतो, इथे खोकलायचं नाही, चल बाहेर बाहेर इथून. आता ते आजोबा म्हणतात, मोठ्या आशेने आलो होतो मी तुमच्याकडे. काय वागते गौतमी, विचित्रच आहे. असो तर आता लगेच गौतमी म्हणते, गार्डनमधनं एकही माणूस इथे येणार नाही याची काळजी घ्या भाऊजी. रमाकांत म्हणतो, मी इथे घेतो, सॉरी मी तिथे गार्डनमध्ये काळजी घेतो, पण तुम्ही घरी काळजी घ्या. गौतमी म्हणते, त्या कार्टीने शुभमकरचा कॉन्फिडन्स परत आणला होता ना, आता त्याला डिप्रेशनमध्येच टाकते. त्याचा कॉन्फिडन्सच लूज करते मी. आता हिला काही करून शुभमकरला प्रॅक्टिस करू द्यायची नाही आहे मुद्दाम. आरव आणि बयो भेटलेत. आरव आणि बयो झालेल्या प्रकरणावर डिस्कशन करताय. आरव म्हणत असतो की बयो, अगं हे सगळं कसं काय असं अचानक घडलं, म्हणजे इराने हे सगळं मुद्दाम तर केलं नसेल ना, म्हणजे बघ ना तू नेमकं पैसे देत असतानाच कसं काय तिने फोटो काढला. बयो म्हणते, हो ना दादा, अरे मी तर त्यांना पैसे परत पण दिले होते, त्या क्षणाला खरंच कसं काय इराने फोटो काढला असेल. त्या दोघांच्या लक्षात आलं की हे प्लॅन आहे सगळं, आणि त्या आजी आजोबा पण का खोटं बोलले असतील. आता हे दोघंही विचार करताय की आपण याचा शोध करू. पण इकडे इराने मोठा ड्रामा रचलाय कॉलेजमध्ये तिच्या आईच्या सांगण्यानुसार. आता तिने एक डब्बा घेतलाय, लोखंडाचा डब्बा आहे, आणि गल्ल्यासारखा त्याचा वापर करते आणि सगळ्यांना म्हणते, चला गाईज चॅरिटी द्या, माझ्या म्हणजे सरस्वती बयोसाठी चॅरिटी द्या, तिला पैशाची खूप गरज आहे. मग आरव येऊन चिडतो तिच्यावर. इरा म्हणते, अरे दादा असं काय करतो, ही आपल्याकडे काम करत होती ना धुणं भांड्याचं, त्यातून तिला पैसे मिळत होते, पण आता तिला पैसे मिळणार नाही, त्याच्यामुळे ती वाईट कामं करते रे. म्हणजे बघ ना, पैसा माणसाला काय काय करवतो, त्याच्यासाठी मी मदत करते रे तिला, उलट तू मला थँक्यू म्हणायला पाहिजे. अरे हिच्यासारख्या लोकांनी आपल्या बाबाच्या स्वभावाचा फायदा घेतला आणि पैसे गोळा करायचे प्रयत्न केले ना. आता मुद्दाम बयोजवळ येते आणि म्हणते, हे घे, तुझ्यासाठी हे पैसे मी गोळा केलेत, याची तुला आता गरज पडेल, आणि आता अशी वाईट कामं करायची गरज पडणार नाही तुला. अगं तू उगाचच माझ्या बाबाच्या स्वभावाचा फायदा घेत होतीस, कशाला हे सगळं करत बसलीस. अगं मी आहे ना, मी मदत करीन ना तुला. आता बयो रडायला लागते. एवढी चीप वागणूक दिल्यावर कोणी पण रडेल. इरा तिला म्हणत असते, घे घे पैसे घे, तुझ्यासाठीच जमा केले ते पैसे. आरव चिडतो आता. बयो रडत रडत निघून जाते तिथून. आरव म्हणतो, इरा तुला हे सगळं करून काय मिळत असतं ग, मुद्दाम करतेस ना तू हे सगळं. खरं तर मला ना तुला बहीण म्हणायची सुद्धा लाज वाटते. आता असं म्हटल्यानंतर इराला लगेच राग येतो. आरव तिच्या पाठीपाठी धावतो आता बयोच्या, आणि इरा म्हणते, धोकेबाज कुठला, जा 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 तिच्या मागे. आता ही बयो रडायला लागते. पण रडता रडता तिला असं वाटतं की आपण रडू नये, कारण आयुष्यात कधीही कुठलीच गोष्ट स्थिर नसते. आनंद पण नाही आणि दुःख पण नाही, हे ती तिच्या मनाशीच बोलत असते. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, तशी जशी आनंदाला असते तशी या दुःखाला पण असेल. हेही दिवस निघून जातील माझे, पण मी आता डगमगून चालणार नाही. आई म्हणत होती की राग आला तरी शांत राहायचं. तेवढ्यात आरव येतो आणि तिला तेच समजवतो, बयो तू नको टेन्शन घेऊस, अगं भारती काकी तुला काय सांगायची, राग आल्यावर काय करायचं. मग बयो म्हणते, उलटे अंक मोजायचे. आरव म्हणतो, हां तसंच कर, आणि हे बघ तू काहीच टेन्शन घेऊ नकोस, काही झालं तरी तुझा हा भाऊ आहे ना तुझ्यासोबत, हाच बघू थोडीशी. बयो हसते आणि म्हणते, हो आरव दादा, तू आहेस माझ्या वांगडा म्हणून तर मला बरं वाटतंय. तर आता आरव तिला म्हणतो, दॅट्स लाईक माय गर्ल, आणि तिला हसवतो आणि क्लासमध्ये घेऊन येतो. क्लासमध्ये सुद्धा अजून चर्चा सुरूच असते बयोची, आणि त्यातनं हा डोक्यावर पडलेला अभिराम जरा ओव्हरच करतोय. अंकिता म्हणते, काही काही लोकांना जेलसी फील होते ना आपली लाईफस्टाईल बघून. लगेच अभिराम म्हणतो, ते वापर करत असतात आपला मुद्दाम. मग आता ब्लॅकबोर्डवर इराला सवयच आहे लहानपणापासून काहीच्या काही लिहायची बयोबद्दल. आरवला ते बघून राग येतो, तो पुसायला लागतो. त्यावर लिहिलेलं असतं, आवाहन, बयोला मदत करा म्हणून आर्थिक. तर आता इरा चिडते आरववर आणि म्हणते, दादा तुला माहिती आहे ना या भिकारडीने आपल्या बाबाला फसवायचा प्रयत्न केला म्हणून. पण इथे ना प्रेक्षकांनो, बयोने अतिशय उत्तम उत्तर दिलेलं इराला. आता बयो कशी वागो, पण तिचं उत्तर मात्र मला आज खूप भावून गेलंय. बयो तिला म्हणत असते, इरा मी काहीही केलेलं नाहीये, हे तुला 101% माहिती आहे, आणि माझ्या रवळनाथाला पण माहिती आहे की मी पैसे घेतलेले नाहीये कोणाकडनं. आणि अभिरामला म्हणते, काय रे अभिराम, कोणेकीकाळी तुझी आणि माझी मैत्री होती ना, त्या मैत्रीचं तू असं परतफेड करतोयस का.
अभिराम म्हणतो होती आपली मैत्री, आता नाहीये. तू आतापर्यंत नेहमी चुकत आलेली आहेस आणि मी तुला हे सांगितलं पण होतं. तर आता बयोला राग येतो आणि बयो म्हणते हे बघ, तुला जर काही गोष्टी माहिती नाही ना तर तू मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाहीये. खरंच आहे की बयोचा हा अभिराम कशाला आवाज करतो मध्ये मध्ये. असो, पण आता बयो म्हणते काय आहे ना, मैत्रीमध्ये विश्वास असतो आणि जर विश्वास हेच नातं उरलेलं नसेल ना तर पुढे मैत्री हा शब्दच उरत नाही आणि ते नातं पण उरत नाही. त्यामुळे आता तू या गोष्टीच्या मध्ये न बोललेलंच बरं. आता बयोने तो ब्लॅकबोर्ड पुसलाय आणि ती क्लासमधल्या सगळ्या मुलांचे आभार मानतीये की मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ना मला मदत केली, तुम्हाला मला मदत करावीशी वाटली, हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि खरंच पैशाची गरज कोणाला नसते, मला पण आहे, पण त्यासाठी मी कुठल्याच वाईट मार्गाला जाणार नाही हे माझ्या बहिणीला पण चांगलंच माहिती आहे. पण आज माझ्या बहिणीने माझ्यासाठी जे काही केलं ना ते मी कधीच विसरू शकत नाही. इरा, मी वेळोवेळी माझा तुझ्यावर किती जीव आहे हे सिद्ध करून दाखवलंच आहे तुला, पण आज तू सिद्ध केलंस की तुझा माझ्यावर किती जीव आहे. वेळप्रसंगी फक्त भावंडच एकमेकांच्या कामाला येतात हे आज तू सिद्ध करून दाखवलेस. तू माझ्यासाठी हात पसरलेस लोकांकडे, अगं भीक मागितली तू. ही गोष्ट करायला फार मोठं धाडस लागतं. खरंच इरा, तू माझी सख्खी बहीण आहेस हे आज तू सिद्ध केलं आणि तुझा माझ्यावर खरंच खूप जीव आहे गं इरा. मला खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना मी सांगते की ज्यांनी कोणी इराजवळ माझ्यासाठी पैसे दिले असतील ना त्यांनी प्लीज ते पैसे परत घ्या. मला खरंच त्या पैशांची गरज नाही आहे, पण आज इराने जे काही केलं आहे ना ते मी कधीच विसरू शकणार नाही आहे. ती इराला आता मिठी मारते आणि हळूच कानात बोलते, इरा तुला जे करायचं आहे ना ते कर, पण या सगळ्यामध्ये बाबांचं जर नुकसान झालं ना तर लक्षात ठेव. आता इराला बळजबरी हसावंच लागते सगळ्यांसमोर. इरा आपलं खोटं खोटं अवसान आणते, बयो तिला थँक्यू म्हणते आणि जागेवर जाऊन बसते. पण इराचा मात्र गटाणा झालाय. आता इकडे गौतमी आणि रमाकांत डिस्कस करत असतात की बरं झालं ती कार्टी आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे. रमाकांत म्हणतो वहिनींनू इराने जाम भारी कामगिरी केली आहे. गौतमी म्हणत असते मग पोरगी कोणाची आहे. आता इकडे आपण तिला घरातून काढलंय आणि कॉलेजमध्ये पण सगळे तिला बदनाम करत असतील. इराने मस्त प्लॅन केलाय. रमाकांत आणि गौतमी खूपच कौतुक करत असतात एकमेकांच्या हुशारीचं. तेवढ्या तिथे शुभंकर येतात आणि म्हणतात अगं गौतमी त्या सरूचा फोन लाव ग. तेव्हा गौतमी म्हणते अरे कशाला लावायचा आहे फोन, तो विषय क्लोज झालाय ना आपल्यासाठी, तू पुन्हा कशाला तिला कॉल करायचा प्रयत्न करतोयस. आता शुभंकर म्हणतात अगं तसं नाही ग, तिला ना काहीतरी आर्थिक अडचण असेल घरी, म्हणजे मागे पण बघ ना ती 31 डिसेंबरला अचानक निघून गेली होती, तसंच काहीतरी असेल ग, नाहीतर ती खूप चांगली मुलगी आहे, ती असं करणार नाही. गौतमी म्हणते अरे असं काय करतो शुभंकर, ती मुलगी अशीच आहे, अरे ती आधी सगळ्यांचा विश्वास संपादन करते आणि मग ही अशी कामं करून पैसे उकळते तिथे. तेव्हा शुभंकर म्हणतात तुला काय माहिती ग गौतमी ती अशीच आहे ते. तेव्हा गौतमी म्हणते अरे मी ना ती जिथे काम करत होती ना जुन्या घरी तिथे चौकशी केली, त्या लोकांनी मला सांगितलं. ॲक्च्युली मी ही चौकशी आधीच करायला हवी होती, पण आता कळलंय तर उगाच आता पुन्हा कशाला हे सगळं. शुभंकर जाऊ दे ना, अरे तुझी काळजी वाटते रे मला, उगाचच तू कुठल्या इश्यूमध्ये फसला तर, आणि ती मुलगी अशीच आहे, अरे तू सोडून दे ना तिचा विषय. आणि हे बघ मला ना तुझी खूप काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करते रे. आता ती शुभंकरचा हातामध्ये घेऊन अगदी प्रेमाने गोड बोलून हे सगळं त्यांना सांगतेय आणि शुभंकर सुद्धा अगदी पटकन ऐकतात बरं का प्रेक्षकांनो गौतमीचं. तिने जवळपास कन्व्हिन्स केलंच आहे शुभंकरला की जाऊ दे, सोडून दे, ती मुलगी अशीच आहे, नको तिचा नाद करू, पुन्हा कशाला धोंडा मारून घेतोयस पायावर, असं तिचं सांगायचा उद्देश. तेव्हा शुभंकर ठीक आहे असं म्हणून निघून जातात वर. मग आता शुभंकर गेल्यानंतर रमाकांत हळूहळू टाळ्या वाजवायला लागतो आणि गौतमीचं कौतुक करतो, वा वा भारीच म्हणून. गौतमी म्हणते काही झालं ना तरी ती पोरगी पुन्हा शुभंकरच्या आयुष्यात आलीच नाही पाहिजे, मी तिला यूज देणार नाही. रमाकांत भाऊजी मी त्यामुळेच त्या पोरीला गोचिड म्हणते, गेली तरी तिचा विषय संपत नाही आहे. आणि प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू संपलाय. तर पुढे आपण बघतोय शुभंकर बाहेर कशासाठी तरी आली आहे आणि बयो त्यांचा पाठलाग करते आणि त्यांना मनवण्याचा प्रयत्न करते, डॉक्टर प्लीज माझं ऐका ना. आता रस्ता क्रॉस करताना गौतमी मुद्दाम तिला लोटून देते चक्कर रस्त्यावर. विक्षिप्त डोक्याचीच ही गौतमी आणि समोर गाडी आली आहे, त्यामुळे शुभंकर आता ऑब्विसली बयोला वाचवणारच. पण कधी कधी ना प्रेक्षकांनो मालिका खरंच उगाच खूपच ताणतात. असो, पण असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.